मंडळी, सध्या महाराष्ट्रात एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव म्हणजेच दरेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातल्या सावरी गावामध्ये कोट्यावधी रुपयांचा एमडी ड्रग्ज कारखाना उघडकीला आलाय. मुंबई क्राईम ब्रांचच्या विशेष पथकानं 13 डिसेंबरला म्हणजे कालच या गावामध्ये जोरदार कारवाई करून तो कारखाना उद्ध्वस्त केलाय. या छाप्यामध्ये 4 संशयितांना ताब्यातही घेण्यात आलाय. आणि आता या ड्रग्जच्या भडक्यानं राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पण आता अजूनही पोलिसांकडून तपास सुरू असल्यामुळे या घटनेला राजकीय पाठिंबा आहे का, अशी शक्यता तपासात समोर येईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. म्हणूनच साताऱ्यातलं हे ड्रग्ज प्रकरण नेमकं काय आहे, या घटनेमुळे व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित का केले जात आहेत आणि राजकीय नेते या प्रकरणाबद्दल काय बोलतायत, या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. मंडळी, तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून छुप्या पद्धतीने एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात असल्याच्या घटना या अगोदर देखील समोर आल्यात. त्यातल्या अनेक फॅक्टरींवरती कारवाई सुद्धा केली गेलीय. पण एवढं असून देखील ड्रग्ज निर्मिती सुरूच आहे. त्यामुळे तरुणाईला देशोधडीला लावणाऱ्या ड्रग्ज माफियांविरोधात सक्त कारवाई केली जात नसल्याचं पाहायला मिळतंय. पण आता पोलिसांकडून आणखी एक एमडी ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त करत मोठी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही ड्रग्ज फॅक्टरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर होती. या फॅक्टरीमध्ये कोट्यावधी रुपयांचा ड्रग्जचा साठा सापडलाय. ज्या गावात ड्रग्जचा साठा सापडलाय ते गाव म्हणजे सावरी. मंडळी, सावरी हे गाव जावळी तालुक्यातलं एक शांत दुर्गम गाव. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव दरेपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे. हे गाव कोयना नदीच्या काठावर बसलेलं आहे आणि ते पर्यटन आणि शेती यावर अवलंबून आहे. मात्र अशा शांत आणि निसर्गाने नटलेल्या या गावात ड्रग्ज कारखाना चालू होता. या सावरी गावच्या हद्दीत गोविंद शिनकर यांचा एक जळका वाडा आहे. हा वाडा वर्षभरापूर्वी आग लागल्यामुळे जळाला होता. त्यामुळे या वाड्यात सध्या कुणीही राहत नाही. गोविंद शिनकर हा बामनोली गावातील घरामध्ये राहत असल्यामुळे या जळक्या वाड्याकडे कुणीही फिरकत नव्हतं. आधी या ठिकाणी मशीनचा गोठा होता आणि आता त्यातच एमडी ड्रग्जचा साठा सापडलाय. पण या शेडचे मालक गोविंद शिनकर यांनी स्पष्ट सांगितलंय की हे शेड जरी माझं असलं तरी या ड्रग्ज प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. हे माझ्यासाठीच खूप नवीन आणि वेगळं आहे. याबाबत मला कुठलीही माहिती नाही, कारण जेव्हापासून हा वाडा जळाला तेव्हापासून आम्ही इथे राहत नाही. पण ही घटना खूप आश्चर्यचकित करणारी आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकानं शनिवारी पहाटे अचानक त्या वाड्यावर धाड मारली. 5 ते 6 गाड्यांमधून 20 ते 25 पोलिसांचा ताफा भल्या पहाटे थंडीतच सावरी गावामध्ये पोहोचला आणि या पथकानं या जळक्या वाड्याचा ताबा घेत थेट छापेमारी सुरू केली. यावेळी वाड्यात ड्रग्जची फॅक्टरीच असल्याचं समोर आलं आणि या वाड्याच्या आतमध्ये ड्रग्ज तयार करण्यासाठी गरजेची असणारी काचेची भांडी, इलेक्ट्रिक मशीन, प्लास्टिक टब, ट्रे असं सगळं सामान सापडलं. आणि या सगळ्या कारभारासाठी संशयित आरोपी चोरून लाईट वापरत असल्याचंही पोलिसांच्या तपासात पुढे आलं. काही महिन्यांपूर्वी इथं कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज विकले गेल्याचीही माहिती मिळाली आणि छाप्यामध्ये 3 कारागिरांसह एक स्थानिक व्यक्ती अशा एकूण 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईमध्ये ड्रग्जचं 20 ते 25 कोटीचं घबाड पोलिसांच्या हाती लागल्याचंही माध्यमांमधून सांगितलं जातंय. आणि या कारवाईमध्ये 5 किलो 818 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 38 किलो 820 ग्रॅम लिक्विड जप्त करण्यात आल्याचंही समोर येतंय. मात्र या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आलीय, कारण साताऱ्याचे कोणतेही पोलीस अधिकारी या कारवाईची खरी माहिती द्यायला समोर येत नाहीयेत, अशी माहिती माध्यमांनी दिलीय. आता या कारवाईमध्ये मुंबई पोलिसांनी 3 परप्रांतीयांना ताब्यात घेतलं, जे पश्चिम बंगालचे आहेत. या प्रकरणामध्ये अजून एक ओमकार दिघे नावाचा व्यक्ती होता, जो तेजस लॉजमधून आरोपींना खाद्यपदार्थ पुरवत होता. त्यालाही अटक करण्यात आलीय. हे लॉज प्रकाश शिंदे म्हणजेच ठाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक यांचा आहे आणि आता तो जळका वाडा सील करण्यात आलाय. पण मंडळी, एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा सापडण्याची जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे यामागे राजकीय नेत्यांचा सपोर्ट असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. ज्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला ते गाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या प्रचंड मोठ्या कारवाईनंतर सर्वांच्याच भुवया उंचवल्या गेल्यात आणि यामुळेच विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. आणि साताऱ्यातल्या कारवाईनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर प्रश्नांची रांगच लावली आहे. जावळी तालुक्यातील सावरी गावामध्ये नक्की काय सुरू आहे? ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकांची? तिथं ड्रग्जची फॅक्टरी सुरू आहे, बोगस नोटांचा कारखाना, जादूटोणा सुरू आहे की आणखी काही अवैध धंदे? मुंबई क्राईम ब्रांच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं का पोहोचलेत? सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करते? मुंबई क्राईम ब्रांचला इथं नेमकं कोणतं घबाड सापडलंय आणि इथं नेमकं काय सुरू आहे? सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तिथं तातडीने का दाखल झालेत? पोलिसांनी कुणाला अटक केलीय?
हे आरोपी सावरी गावातील तेजस लॉज आणि ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांचा काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांवरती गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल माध्यमातील एका पोस्टद्वारे केली आहे. त्याचबरोबर साताऱ्यात एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उजेडात आल्यानंतर उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना सवाल केलेत. महाराष्ट्राला यामुळे उडता महाराष्ट्र का म्हणू नये? साताऱ्यातील कारखान्याचे मुंबई पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकारमधील घटकांच्या पिल्लावळीपर्यंत आहे, हे खरं आहे का? एका विशिष्ट पक्षाचे साताऱ्यावर वर्चस्व आहे म्हणून या कारखान्याला सूट होती का? मुंबईतील पोलीस साताऱ्यात येऊन कारवाई करतात, यावर सातारा पोलीस गप्प कसे आहेत? म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज तयार करण्याची ही प्रक्रिया कधीपासून सुरू होती? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला द्याव्यात अशी मागणीही दानवेंनी केली आहे. तसंच आज साताऱ्याच्या एका छोट्या गावात राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा ड्रग्ज साठा सापडल्याचं कानावर येतंय. जिथे 43 कर्मचारी होते ते फक्त 3 कर्मचारी दाखवून हा मोठा ड्रग्जचा कारखाना राज्यातील लाखो युवकांचं आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब करतोय. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील समजते. कोण कुणाच्या जवळचं आहे हे न बघता लवकरात लवकर कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील केली आहे. पण आता पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी सुरू आहे असं माध्यमांनी सांगितलंय. त्यामुळे एमडी ड्रग्ज उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा स्रोत, वितरण नेटवर्क आणि आर्थिक व्यवहारांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. आणि सध्या राजकीय तसंच सामाजिक चर्चांनाही उधाणार आहे. त्यामुळे हे प्रकरण विधानसभेतही गाजण्याची शक्यता आहे. पण आता केवळ पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर येण्याची सगळेजण वाट बघतायत. तर मंडळी, तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या सत्यदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.